दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन हे दिव्यांगांसाठी काम करणारी आपली संस्था आहे। आरोग्य, दिव्यांग, निराधार, अनाथ, शिक्षण, रोजगार, महिला सक्षमीकरण, चित्रपट, नाट्य आणि वाहतूक व्यवस्था या सगळ्यांसाठी मधुतारा फाउंडेशन हे महाराष्ट्राच्या राज्यभर काम करत आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष यांच्या माध्यमातून मी पुण्याचा वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम करत आहे। महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना याचा एक ब्रँड अँबॅसेडर म्हणून आमचे डॉक्टर टंकसाळ साहेब जे सीईओ आहेत महात्मा फुले जन आरोग्याचे, त्यांनी मला ते घोषित केलेलं आहे। तर त्या माध्यमातून गोरगरीब रुग्णांना मदत देण्याचं, त्यांना आरोग्य देण्याचं काम हे मधुतारा फाउंडेशनच्या वतीने होत आहे। आणि एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंत, एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंत, हे शरीर आहे नाशवंत पण कार्य राहते अनंत। तर असं जे अनंत कार्य जे आहे हे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होतंय आणि महाराष्ट्रभरातल्या संस्था आपल्या मधुतारा फाउंडेशन सोबत आपण जुळून त्यांच्या सोबत आपण काम करतोय। आज या संस्थेसोबत पण मला जुळताना खरोखर खूप आनंद होतोय, कारण की एवढं चांगलं आज दिव्यांगांसाठी, नेत्रहीन लोकांसाठी आज जे त्यांनी फॅशन शोचं आयोजन केलंय त्यासाठी मी खरोखर खूप आभार व्यक्त करतो। सर्वप्रथम तर मी तोडकर साहेबांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण की तोडकर साहेबांचे वडील आणि माझे वडील हे मित्र होते, पण आज मला त्यांना भेटायचं भाग्य लाभलं आहे। त्याचप्रमाणे मी अजून बऱ्याच जणांना ओळखत नाही, पण सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर 3 चाकांवर 4 भिंतीचा संसार उभे करणारे आमचे रिक्षा चालक, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। कोविडच्या काळामध्ये 120 रिक्षा चालक यांना सोबत घेऊन आझाद रिक्षा चालक संघटना यांच्या माध्यमातून शफीकभाई पटेल यांनी पुणे शहरातील अनेक नागरिकांना जीवदान दिलेलं आहे। एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत। त्यांचं मोफत राशन किटचं वाटप असतं दरवर्षी पुण्यामध्ये। त्यांचं ज्यावेळेस आपली पालखी येते तर पालखीच्या वेळेस सुद्धा त्यांचं फराळ वाटप असतो। त्याशिवाय दिवाळीमध्ये येरवडा जेलमध्ये बंदिस्त असलेली जी लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांचं फराळ वाटप कार्यक्रम असतो। तर असं अनेक कार्यक्रम, अनेक उपक्रम हे आझाद रिक्षा चालक संघटनेच्या वतीने घेण्यात आलेले आहेत। त्यांचे जे फाउंडर आहेत जुबेरभाई ना, हां जुबेरभाई, खरंच मी त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला सगळ्यांना एका छत्रछायाखाली आले। मॅडम तुमचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतो। शफीकभाईसाठी जर सांगायचं झालं तर मोफत नेत्र तपासणी शिबिर, मोफत मोतीबिंदू, ह्या सगळ्या म्हणजे नेत्र तपासणी शिबिर, अशा अनेक उपक्रम शफीकभाईच्या माध्यमातून हे पुणे शहरामध्ये चालत आलेले आहेत। इथं आल्यानंतर मला माहिती पडलं की शफीकभाईचा परिवार हा सगळा आहे आणि त्यांनी मला सांगितलं होतं की शफीकभाईंनी की ट्रॉफी सुद्धा त्यांच्या माध्यमातून बनवण्यात आलेले, त्यांच्या डिझाईन म्हणजे त्यांच्या कल्पनेतून त्यांना बनवण्यात आले। एकदा जोरदार टाळ्या शफीकभाईसाठी। शफीकभाई तुमचं कार्य खूप मोठं आहे आणि मी तसंच सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। मॅडम तुमचे आभार व्यक्त करतो की सर तुमचे आभार व्यक्त करतो की तुम्ही आम्हाला बोलवलं। धन्यवाद, सगळ्यांचे आभार। थँक्यू व्हेरी मच।